36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. बोदवड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात जागतिक सामाजिक न्याय दिवस आणि शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झालाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश AP खोलम होते, तर प्रमुख वक्ते म्हणून बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनानं करण्यात आली आहे. यावेळी बोलताना ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी शिवरायांच्या न्यायव्यवस्थेचा गौरव करताना सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था ही जगातील पहिली खरी सामाजिक न्यायव्यवस्था होती. त्यांचे स्वराज्य हे जात, धर्म, लिंग, वंश किंवा रंगभेद यांच्या पलीकडे जाऊन सर्वांना समान न्याय देणारे होते. ते पुढे म्हणाले, जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकाला सामाजिक न्याय मिळत नाही तोपर्यंत आर्थिक व राजकीय न्यायाला कोणताही अर्थ उरत नाही. समाजातील उपेक्षित, पीडित आणि शोषित घटकांना वेळेवर न्याय मिळवून देणे हेच सामाजिक न्यायाचं मूळ तत्व असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. न्यायव्यवस्थेसमोर सर्व समान असून प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून देणे हे न्याय संस्थेचे कर्तव्य असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. संयुक्त राष्ट्रसंघानं 20 फेब्रुवारी हा दिवस जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून घोषित केलाय. यावर्षीची संकल्पना सामाजिक अन्यायातील दरी साधणे आणि संधी निर्माण करणे अशी आहे. या पार्श्वभूमीवर समाजात समता, बंधुता आणि न्यायाची भावना दृढ करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ॲडव्होकेट धनराज प्रजापती, ॲडव्होकेट KS इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट किशोर महाजन यांनी मानले. यावेळी वकील बांधव, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते. कार्यक्रमामुळे न्याय, समता व स्वराज्याचा प्रेरणादायी संदेश समाजात पोहोचला. ते महार होते, पण त्यावेळेस जे आम्हाला ते बोलले की अरे ते विटाळ झाला, ते मूर्ती आपण दुधाच्या अभिषेकाने धुतली पाहिजे आणि केली पाहिजे. तर त्यावेळेस राजांनी आणि जिजाऊ महासाहेबांनी सांगितले नाही, तेही या स्वराज्याकरता काही ना काही करत आहे, म्हणून तसं होणार नाही. म्हणजे त्यावेळेस सुद्धा चूत अचूक न पाडणारा जगातला एकमेव राजा आणि स्वतः आपलं जे कार्य आहे ते करण्यासाठी स्वतः तत्परतेने राहणारा राजा. आणि आज आपण जरी शिकलेलो असलो, एवढे एज्युकेटेड झालेलो असलो, तरी मोठ्या प्रमाणावर छूत अचूत आपण मानत असतो. जरी शिकलेलो असतो, जरी महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटलं होतं की गतिविना वित्ती मतिविना मतिविना वित्तविना शूद्र खचले, आणि इतके अनर्थ एका वित्तेने झाले. मग जेवढे आपण शिकलेलो आहोत, तर मग आपण ही सामाजिक एकरूपता ही जोपासली पाहिजे, हा सामाजिक सलोखा जोपासला पाहिजे. आणि याच्याकरताच देशामध्ये जे रिझर्वेशन वगैरे जे काही आलं, जे काही अल्पसंख्याक समाजाला त्याला जास्तीत जास्त पुढे नेण्याचं जे काही कार्य आहे ते केलं गेलं पाहिजे. आज तुम्ही बघितलं असेल, बांगलादेशमध्ये बऱ्याच 1 वर्षापासून तिथं स्थित्यंतर घडत होते, बरेचसे हिंदू विचार अन्याय अत्याचार होत होते किंवा